हॅलो गाईज, मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा माझा फर्स्ट मराठी ब्लॉग आहे. तर आज मी चाललो आहे छत्रपती संभाजीनगर टू चाळीसगाव, माझा होमटाऊन. तर सकाळचे 9 वाजले. तर ब्लॉग सुरू करूया. शेअरिंगच्या रिक्षाने मी चाललो आहे छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्टँडला. रिक्षामधून उतरून मी आलो आहे आता छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्टँडला. हे आहे गाईज छत्रपती संभाजीनगरचं मध्यवर्ती बसस्टँड. इथून तुम्हाला नाशिक, पुणे जायला महामंडळच्या बस भेटून जाईल, खूपच पैठण वगैरे. तर हे आहे मध्यवर्ती बसस्टँड. बसस्टँडच्या बाहेर येऊन मी चिप्स आणि पाणी बॉटल घेतो आहे गाईज प्रवासासाठी. ते घेऊन मी आता आलो आहे बसस्टँडमध्ये. तर आता वेट करतो आहे गाईज माझ्या बसचा. तर आता टाईम झाला आहे 10 वाजले. 1 तासानंतर मला बस भेटली गाईज. बसमध्ये खूप गर्दी आहे, भरलेली खूप. तर मी जातो आहे चाळीसगाव, इथून छत्रपती संभाजीनगरहून. हे आहे बाहेरचं बस निघाली आपली गाईज. तर चला भेटूया. बाबा मागे बसलेले गाईज, मी लास्ट शेवटी बसलेलो होतो, सीटच भेटली नाही, खूप गर्दी होती बसमध्ये. आता आपण निघालो छत्रपती संभाजीनगरच्या बसस्टँडमधून. कंडक्टर काकांचं आणि बाबांचं भांडण चालू आहे गाईज तिकीटवरून. कारण वोटर आय डीनुसार त्या बाबांचं वय 95 वाटत आहे, पण ते बाबा 95 वर्षाचे आहेत नाही, त्यांच्यामुळे भांडण चालू आहे गाईज त्यांचं. हा आहे गाईज समृद्धी महामार्ग. हा मुंबई ते नागपूरपर्यंत जातो. मी कंडक्टर काकांकडून 140चं चाळीसगावचं तिकीट फाडून घेतलं. तेवढ्यात दौलताबादचा किल्ला आला. हा आहे दौलताबादचा किल्ला. तर तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगरला आले तर नक्की एकदा व्हिजिट द्या या किल्ल्याला. खूप छान किल्ला आहे. तर त्या किल्ल्याला चढायला मिनिमम 3 तास लागतात आणि उतरायला 2-2.5 तास. तर मिनिमम पकडून घेतो मी 7 तास जातील याच्यात. हे आहे दौलताबादनंतर दुसरं ठिकाण छत्रपती संभाजीनगर पाहण्यासारखं, ते म्हणजे वेरूळ. इथल्या लेण्या आणि 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग फेमस आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. हे आहे श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. तर महादेवाचे दुरूनच दर्शन घेऊन बस निघाली. तर हे आहे वेरूळचं फेमस मंदिर. तर तुम्ही नेक्स्ट टाईम याल तर हे पण एकदा व्हिजिट करा. आणि इथूनच 2 किलोमीटर दूर बजरंगबलीचं मंदिर आहे, भद्रमारुती टेम्पल. तर ते पण एकदा व्हिजिट करा. तर खूप आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये फिरण्यासारखं. तर एकदा आले तर नक्की भेट द्या या सर्व स्पॉटला. मी दाखवेलच नेक्स्ट टाईम तुम्हाला. तर तेव्हापर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा जर्नीचा. आता आपण वेरूळमधून बाहेर येऊन धुळे छत्रपती संभाजीनगर मेन हायवेला लागलो आता आपण. कारण आपण पहिले गावातून आलो होतो दौलताबाद वगैरे हे थोड्या. तर आता आपण इथून डायरेक्टली मेन हायवेला लागलो गाईज. तर आता काही नाही, ड्रायव्हर काका आरामात लवकर पोचवतील आपल्याला. तर हा आहे बघा गाईज धुळे ते छत्रपती संभाजीनगरचा मेन हायवे. जास्त काही दाखवण्यासारखं आहे नाही काही. तोपर्यंत मी थोडे सॉंग्स ऐकून घेतो. ते आलं तर दाखवेल. हा आहे आपला पहिला टोल नाका. पहिला क्रॉस केल्यानंतर आपण कन्नडमध्ये येऊन जातो गाईज. आता हायवे सोडून थोडं मतदारात कन्नडमध्ये जातो आहे. कारण हायवे हा बायपास कन्नड थोडं मध्ये राहून जातं गाईज. त्याच्यामुळं हे बघा गाईज आता आपण कन्नडच्या बसस्टँडमध्ये एंटर करतो. तर बघा दाखवतो तुम्हाला मी कन्नडची बसस्टँड. हे आपलं 3rd हॉल आहे बसचं, 3rd स्टॉप आहे. हे आहे कन्नडचं बस स्टॉप.
इथं 5 मिनिट थांबलेले होते बस गाईज. तर आता आपण निघालो आहे या बस स्टॉपवरून. तर हे आहे छोटंसं गाव आहे गाईज, बट ठीक आहे. इथं कन्नडमधून 10 किलोमीटर बाहेर आहे. हा आमचा चाळीसगावचा फेमस कन्नड घाट आहे गाईज. हा घाट कधी मान्सूनमध्ये या ना तेव्हा पहा, खूप सुंदर व्ह्यू भेटतो. आणि खूप लांब पण आहे. हा मॅक्झिमम 3-4 किलोमीटरचा घाट आहे. वातावरण काय असतं आता थोडं चांगलं नाही आहे, बट मान्सूनमध्ये तुम्ही कधी आले ना तर मग तेव्हा बघा. आणि तुम्ही धुळं छत्रपतीमध्ये तेव्हा प्रवास करणार तुम्हाला हा घाट लागतोच काही. तर हा फेमस घाट आहे आमचा चाळीसगावचा. तर कधी आले तर मस्त विजिट आहे. एकदा पहा काही हा घाट. घाटचा हा सर्वात डेंजर टर्निंग पॉईंट आहे. हा बघा काही सर्वात डेंजर टर्निंग पॉईंट आहे. तिथं सर्वात जास्त अपघात होता. तर हा बघा काही घाट संपला आहे गाईज. आता इथं 10 किलोमीटरच जास्त लांब नाही आहे. आज बस डेलीचा रूट न घेता नांदगाव हिरापूर रस्त्याने जाते गाईज. काहीतरी प्रॉब्लेम झाला त्या रूटला. तर हा पण दुसरा रस्ता आहे चाळीसगावमध्ये एंट्री घेण्यासाठी. हे आलं आहे गाईज आमचं चाळीसगावचं बस स्टँड. बस एंटर करते आता गाईज बस स्टँड. मी उतरतो आहे गाईज आता बसमधून. तर हा प्रवास माझा चांगला होता. मला 2.5-3 तास लागेल. ड्रायव्हर काकांनी लवकर पोचवलं चाळीसगावला. तर हे आहे गाईज आमचं चाळीसगावचं बस स्टँड. तर मी आलो आहे गाईज या बसने छत्रपती संभाजीनगरवरून. तर खूप छान प्रवास झाला. मला 140 रुपये लागले फुल. दुपारचे 2 वाजले गाईज. तर मी आता बसलो आहे माझ्या गावाच्या बसचा वेट करत. हे खूप गर्दी आहे आमच्या चाळीसगावच्या बस स्टँडला. तर ड्रायव्हर काकांनी 2 तासात चाळीसगावला बस पोचवली तर आरामात. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.